श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे मी पितृपक्षासंबंधी विषयाबद्दल एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती। आणि आपल्याला पितृपक्षात मी जे काही सेवा उपाय तुम्हाला सांगेन ते तुम्हाला करायचे आहेत। आणि हे पारंपरिक उपाय आहेत, पारंपरिक सेवा आहेत ज्या आपल्या पूर्वजांपासून केल्या जातात। आणि आपले पूर्वज बघा श्राद्ध, पक्ष, तिथी हे सगळं इतकं अचूकपणे करत होते की त्यांना पितृदोष नव्हता। मात्र आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि आपण पैसा कमवण्यासाठी किंवा आपण आपला चरितार्थ चालवण्यासाठी जे आपल्याला काम करावं लागतं, नोकरी करावी लागते, त्यामुळे आपल्याकडून फारसं काही करणं होत नाही। रोज तर आपल्याकडून काहीच करणं होत नाही। त्यासाठी आपल्याला हे 15 दिवस तरी किमान आपल्या पितरांसाठी खास राखून ठेवलेले असतात। आणि ह्यालाच म्हणतात पितृपक्ष पंधरवडा। भाद्रपद पौर्णिमेपासून ते पुढच्या अमावस्येपर्यंत, पितृ अमावस्यापर्यंत या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये जी व्यक्ती पितरांच्या स्मरणार्थ सेवा करते किंवा काही उपाय करते किंवा काही मंत्र म्हणते, त्यांचा अगदी प्रखर मधला प्रखर पितृदोष सुद्धा नष्ट होतो। त्यांना नारायण नागबली सारखे मोठे मोठे विधी, खर्चिक विधी सुद्धा करावे लागत नाहीत। कारण ते जे विधी आहेत ते अत्यंत खर्चिक आहेत आणि सामान्य लोकांना ते न परवडणारे आहेत। म्हणून इतके लहान लहान आणि सोपे साधे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला त्यामुळे कुणीही सांगितलेलं असू दे की तुम्हाला नारायण नागबली करावा लागेल, पण तो करावा लागणार नाही। इतकी या सेवांमध्ये किंवा उपायांमध्ये ताकद आहे। आणि तुम्ही म्हणाल की तुमच्याकडे कुठून आले, तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये हे सगळे उपाय असतात आणि ह्या सगळ्या माहिती असतात। त्याचप्रमाणे वडिलार्जित आपल्याकडून काही कला आलेल्या असतात। आपल्याच पूर्वीच्या माणसांकडून आपल्यामध्ये काही या गोष्टी आलेल्या असतात। आपल्याला ही माहिती असते आणि ही माहिती आपल्यापर्यंत न ठेवता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यासारखे, माझ्यासारखे अनेक युट्यूबर करत असतात। तर ते सगळं श्रद्धेनं आणि भक्तीनं करत चला, त्याची विटंबना करू नका। अशा सेवा किंवा उपायांची विटंबना करणं म्हणजे चुकीचं आहे। त्यामुळे ज्या सेवा किंवा जे उपाय तुम्हाला पटत नाहीत ते करू नका, किमान त्याची विटंबना तरी करू नका। मीच नाही, कोणत्याही युट्यूबरनं तुम्हाला कुठलेही उपाय सेवा सांगू द्यात, पूर्ण श्रद्धेनं ते करा। श्रद्धेनं केल्यावर फरक हा पडतोच, कारण युनिवर्स आपल्याला द्यायला बसलेला आहे। आपले हात कमी पडतील जर आपण घ्यायला बसलो। मात्र निगेटिव्ह लोक जे असतात, जे निगेटिव्हच असतात कायम, जे दुसऱ्याबद्दल कायम वाईटच बोलतात, त्यांच्या आयुष्यात चांगल्या घटना घडूच शकत नाहीत। जे दुसऱ्याबद्दल चांगलं बोलतात, जे दुसऱ्याबद्दल चांगलं चिंतात, त्यांच्या आयुष्यात नेहमी चांगल्या घटना घडतात। काही गोष्टी बघा देवाच्या हातात असतात। आता माझा मॅटर जो आहे तो तुम्ही काही लोकांनी खूप पॉझिटिव्हली घेतला की ताई नाही, तुझ्याबरोबर असं नाही घडायला पाहिजे होतं। काही लोकांनी तू असं सगळं सांगतेस आणि तुझ्याच बाबतीत कसं असं घडलं। म्हणजे दोन प्रकारची, दोन टोकाची लोक असतात। आता एखाद्याचे मिस्टरच वारले, काय करायचं? त्या बाईला दोष तुम्ही देणार आहात? म्हणजे तुम्ही स्वतः स्त्री असून काय करत आहात, तर एका स्त्रीला दोष देत आहात। तुम्ही दुसऱ्याचं काढत आहात आणि स्वतःचं झाकत आहात, असं मी स्पष्ट म्हणेन। त्यामुळं निंदा नालस्ती करणं पहिलं थांबवा। ज्या दिवशी तुम्ही निंदा नालस्ती करणं थांबवाल त्या दिवशीपासून तुमचं आयुष्य सुखकर होत जाईल, सोपं होत जाईल आणि तुम्हाला कोणतेही दोष लागू होणार नाहीत। आपण बोलत आहोत आज पितृदोषाबद्दल, तर पितृंबद्दल सुद्धा, गेलेल्या लोकांबद्दल सुद्धा तुम्ही कधीही वाईट बोलू नका। अगदी ती तुमची सासू असू दे, तिनं तुम्हाला त्रास दिलेला असू दे, सासरे असू दे, पण आता ते पितृलोकात आहेत, ते स्वर्गामध्ये आहेत साक्षात। त्याच्यामुळं तिनं मला त्रास दिला, तिनं मला त्रास दिला असं नका। आता ते सोडून द्या। प्रत्येकाला त्रास होतो। सासू सुना म्हटलं की वाद हे होतातच, सासरे सून यांच्यामध्ये वाद होतात, पण ते आता गेले आहेत, समजा ते आता पितृरूपात आहेत, तर त्यांच्याविषयी बोलणं थांबवा। अन्यथा तुम्हाला प्रखर पितृदोष लागू शकतो आणि मग त्यानंतर नारायण नागबली सारखे महागडे विधी करत बसण्यापेक्षा आपण छोट्या छोट्या सेवा करूया, छोटे छोटे उपाय करूया आणि आपला पितृदोष घालूया। आजच्या उपायामध्ये मी तुम्हाला एक दिव्याचा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला दररोज करायचा आहे। 5 दिवस पिरियडचे सोडून द्या। दररोज नाही जमला पितृ अमावस्येला तरी किमान हा उपाय तुम्हाला करायचाच आहे। त्यासाठी तुम्हाला एक पाण्याचा मटका लागणार आहे, म्हणजे लाल मातीचा जो असतो मटका
ज्याला आपण माठ म्हणतो, तो जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असेल तर तोच वापरला तरी चालेल. काळा घ्यायचा नाही, लालच माठ तुम्हाला लागणार आहे. तो लाल माठ तुम्हाला नळाखाली अगदी बारीक न सोडून तुम्हाला संध्याकाळी साधारण 9 वाजता बारीक न सोडून त्यामध्ये पाणी भरायचं आहे. 10 पर्यंत तो पूर्ण भरला जाईल असं बारीक पाणी त्यात सोडायचं आहे. आणि त्यानंतर किचनच्या शेजारी म्हणजे जिथं आपण साबण वगैरे ठेवतो, थोडी जागा असते, तिथे एका स्टँडवर तो माठ भरून ठेवायचा आहे. त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला या माठाची पूजा करायची. पूजा म्हणजे काय, फक्त हळदी कुंकू व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे. कारण माठाच्या पाण्यामध्ये म्हणजे माठ या गोष्टीमध्ये पितृ वास करतात असं म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला हा माठ तिथे तुम्हाला स्थापन करायचा आहे 15 दिवसासाठी फक्त. आणि त्यानंतर या भरलेल्या माठामध्ये भरलेला माठ त्याची पूजा केल्यानंतर शेजारी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. पणती घ्यायची आहे. पणतीमध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे. 2 वातींची एक वात करून त्यात दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला, दिव्याच्या वातींचं तोंड दक्षिण दिशेला झालं पाहिजे असा दिवा लावायचा आहे. 2 तास तो दिवा प्रज्वलित राहील, हरकत नाही. 2 तास तर 2 तास, 1 तास तर 1 तास प्रज्वलित राहणं गरजेचं आहे. आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा तिथंच उभं राहून 21, 51 किंवा 108 वेळा जप करायचा आहे. आणि माझ्या पितृंना शांती मिळू दे असं दक्षिण दिशेला मुख करून तुम्हाला त्याबद्दल प्रार्थना करायची आहे. आता सकाळ झाली की यातलं थोडंसं जे पाणी आहे ते उंबऱ्यावर शिंपडायचं आहे. उंबऱ्यावर सुद्धा पितृंचा वास असतो असं म्हणतात. आणि पितृ या काळामध्ये पृथ्वी लोकावर असतात असंही म्हटलं जातं. पृथ्वी लोकावर पितृ वावरत असतात, बघत असतात की आपली सेवा कुणी करत आहे का, आपली आठवण कुणी काढत आहे का, हे सगळं ते बघत असतात असं म्हटलं जातं. पितृपक्ष पंधरवड्यात उंबऱ्यावर दररोज तुम्ही पाण्याचा, ह्या माठातल्याच पाण्याचा शिडकाव थोडा करायचा. म्हणजे पितृ तृप्त होतात, पितृ थंड होतात, पितृंचा दोष लागू होत नाही. प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो. अत्यंत साधा, सोपा आणि एकदम साधा उपाय आहे. मात्र हा केल्याने तुम्हाला लक्षात येईल की जर तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाले असेल तर ते कमी होण्यास सुरुवात होईल. कारण पितृदोषाची लक्षणेच ही आहेत. कर्जातनं बाहेर न पडणे, मुलबाळ न होणे, शिक्षणात अडथळे येणे, आरोग्य बिघडणे, ऍक्सिडेंट होणे, आत्महत्यासारखे प्रकार घडणे हे पितृदोषाचीच लक्षणे आहेत. त्यामुळे पितृदोष शांत करायचा असेल तर तुम्हाला सेवा उपाय करणे आलेच आले. तुम्ही धार्मिक नसाल, आध्यात्मिक नसाल, तुमचा याच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल. पण जर तुम्ही अध्यात्मात असाल, धार्मिकतेत असाल, तुमचा पितृ वगैरे या सगळ्यावर विश्वास असेल, ही कोणतीही अंधश्रद्धा नाहीये, तर ही फॅक्ट आहे की पितृपक्ष पंधरवड्यामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते. पितृंच्या नावाने दान करायचे असते. भरपूर वस्तू तुम्हाला आता सांगणार आहे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये की पितृपक्षात दान काय काय करावे, तर ते दान तुम्हाला करायचे आहे. आणि आज सांगितलेली सेवा जी आहे, दुसऱ्या दिवशी त्या माठातले पाणी तुम्हाला ओतून द्यायचे आहे. जर मोकळे अंगण असेल तर झाडाला घाला, तुळशीला घालू नका, दुसऱ्या कुठल्याही झाडाला घाला. थोडेसे उंबऱ्यावर शिंपडा, बेसिनमध्ये, सिंक मध्ये ओतून दिलेत तरी चालेल. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो माठ भरायचा. असं सलग 15 दिवस करायचं. त्यातलं पाणी पिण्यासाठी वापरायचे नाही. चुकूनही तो माठ नंतर वापरायचा नाही. तो पाण्याने भरायचा आणि कुणाला तरी दान करायचा की हा आमच्याकडून तुम्हाला दान. कुणी नाही घेतला, तुम्ही म्हणाल ताई माठ कोण दान घेणार, तर अशा वेळेस एखाद्या झाडाखाली भरून ठेवा. पक्षी, येणारे जाणारे प्राणी त्यातलं पाणी पितील आणि ते पाणी पितरांना आपल्याकडून पोचलं असं आपण म्हणता येईल. तर आजच्या या व्हिडिओ मधली तुम्हाला सेवा उपाय आवडला का नक्की सांगा. जाता जाता अजून एक सांगते, आपलं नवीन चॅनेल नवी दिशा या चॅनेलवर 5000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आपली 5000ची घट्ट फॅमिली तिथेही पूर्ण झाली आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अजूनही ज्यांनी त्या चॅनेलला भेट दिली नाही त्यांनी आपलं नक्की नवी दिशा हे चॅनेल बघा. मी कमेंट बॉक्समध्ये आणि पहिला कमेंटमध्ये पिन करते, ती माझी लिंक आहे ती, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देते. नक्की नक्की जाऊन चेक करा नवी दिशा हे चॅनेल. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.